बघा मित्रांनो, मागच्या पेपरमधला पहिला प्रश्न होता मराठीचा. या प्रश्नामध्ये थोडंसं करेक्शन आहे. तसं पाहतो म्हटलं तर हा जो तत्वज्ञानी शब्द आहे, इथं जो त्याने टाईप केलेला आहे टाईपरायटरने, हा चुकीचा टाईप केलेला आहे. हा ओरिजिनल शब्द असा आहे तत्व, असा त लांबलेला आहे, डबल त आहे, तत्व ज्ञानी झालं. हा शब्द या ठिकाणी जर असा टाईप करून दिलेला असता तर याचं उत्तर 8 पाहिजे होतं. ठीक आहे, पण काय झालेलं आहे, हा शब्द इथं सिंगल त मध्ये टाईप केलेला आहे. त्या कारणामुळे याचं उत्तर, याचं जर पाहतो म्हटलं उत्तर 7 व्यंजनच असेल. पण हे पेपरला असा नसेल, फायनल पेपरला हा शब्द असा नसेल, फायनल पेपरला शब्द असा असेल. जर शब्द असा आला तर याला आपण कसं, याच्यात व्यंजन कसे मोजावं लागेल तुम्हाला बघा. तचा पाय मोडला नाही म्हणजे आता आपण सविस्तर पूर्ण स्ट्रक्चर काढून घेऊ. ठीक आहे, प्लस आता इथं बघा, हा त पुढं लांबलेला आहे आणि हा त आहे, म्हणजे इथं डबल त आहे मित्रांनो. हा त प्लस वचा पाय मोडला नाही म्हणजे हा स्वर आहे, प्लस ज्ञ द न अधिक य ज्ञ, त्याला कानाला एक म्हणजे आ आला, प्लस न प्लस काय असेल ई झालं. आता व्यंजन मोजा बरं यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8, म्हणून याचं पर्याय उत्तर हे असेल. पण हा शब्द तुम्हाला कट करावा लागेल तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि तो असा शब्द लिहावा लागेल, हा त करावा लागेल, हा समोर लांबलेला आणि हा त इथं डबल त, तरच याचं उत्तर 8 येईल. आणि जर असा आला तर 7 येईल, पण असा शब्द नाही आहे, हा अशुद्ध शब्द आहे. हा शुद्ध शब्द बरोबर आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये करेक्शन करून घ्या.